फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा कन्सेप्टवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँटीबायोटिक हा टॉपिक बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल, अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक्स आर द एजंट दॅट आर यूज टू किल और स्टॉप द बॅक्टेरियल ग्रोथ दॅट इज कॉल्ड ॲज द अँटीबायोटिक. तर पहिल्यांदा आपण बॅक्टेरियावरती अँटीबायोटिक जर काम करत असतील तर आपल्याला बॅक्टेरियाचं पहिल्यांदा स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे की बॅक्टेरिया काय असते. ह्या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट ऑफ ऑल पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अँटीबायोटिकला सुरुवात करणार आहोत. कारण अँटीबायोटिकमधले जे ड्रग्ज आहेत त्यांचे आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर बघायचे असतील तर आपल्याला बेसिक बॅक्टेरिया कशी असते ह्याची थोडीशी माहिती हवी. तर चला सुरुवात करूया. आता बॅक्टेरिया ज्या असतात ते दोन टाईपच्या बॅक्टेरिया असतात. एक असते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि एक असते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर ही आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, ही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर सगळ्यात जास्त पॅथोजेनिक कुठली बॅक्टेरिया असते तर ती असते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ज्या असतात ना त्या लेस पॅथोजेनिक असतात ॲज कम्पेअर्स टू ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरिया ज्या असतात त्यांच्यामध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन दोन्ही गोष्टी प्रेझेंट असतात. हे कन्फ्युजन असतं की बॅक्टेरियामध्ये काय प्रेझेंट असतं काय नसतं. तर बॅक्टेरियामध्ये सेल वॉल पण प्रेझेंट असते आणि सेल मेम्ब्रेन पण प्रेझेंट असते. बट इन केस ऑफ ह्युमन जर आपण बघितलं ना तर ह्युमन्समध्ये फक्त सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. हे एक जनरल लक्षात ठेवण्यासारखं आहे. सो तुम्ही हे रिमेंबर करू शकता की बॅक्टेरियामध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन दोन्ही प्रेझेंट असतं आणि जर ह्युमन सेलबद्दल आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असते. नेक्स्ट आहे ते म्हणजे की आता ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ह्या डिस्टिंग्विश केल्या होत्या एका सायंटिस्टनी, क्रिस्टियन ग्राम नावाच्या सायंटिस्टनी. तर त्या सायंटिस्टनी स्टेनिंग टेक्निक यूज केल्या होत्या आणि त्याच्यानुसार आपल्याला सांगितलं होतं की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला तुम्ही कसं डिस्टिंग्विश करायचं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला. आणि त्यांनी स्टेन कुठला यूज केला होता? झेल नेल्सन स्टेन यूज केला होता. त्यानंतर सॅफ्रॅनिन हा काउंटर स्टेन यूज केला होता. तर त्याच्यामध्ये मी आता ते का सांगते आहे कारण हे बघा, जी आपली बॅक्टेरिया असते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जी असते त्याला व्हायलेट कलर येत असतो आणि ग्राम निगेटिव्ह ज्या बॅक्टेरिया असतात त्यांच्या कोणता कलर दिसतो आपल्याला? रेड किंवा पिंक कलर दिसतो. मग ज्यावेळेस झेल नेल्सनने आपण स्टेनिंग करतो तर त्यावेळेस ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जी आहे ती व्हायलेट कलरची होती. आणि मग ही का नाही होत व्हायलेट कलरची, हिचा रेडिश पिंक का कलर येतो तर त्याच्यामागे एक रिझन असतं. आता बघा, ग्राम पॉझिटिव्ह ज्या बॅक्टेरिया असतात त्यांची जी सेल वॉल असते त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? टिकॉइक ॲसिड प्रेझेंट असतं. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, हा क्वेश्चन येतो एक्झाम्पला की कोणत्या बॅक्टेरियामध्ये टिकॉइक ॲसिड प्रेझेंट असतं. तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला आपण असं डिनोट करतो. सो टिकॉइक ॲसिडचं जर टी असेल तर तो मी समहाव असाच काढणार आहे. सो तुम्ही लक्षात ठेवू शकता की जी पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असते त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? टिकॉइक ॲसिड प्रेझेंट असतं. आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात ना त्यांच्यामध्ये लिपोपॉलिसॅकराइड्स प्रेझेंट असतात. आता काय होतं, ज्यावेळेस तुम्ही झेल नेल्सननी स्टेन करता त्यावेळेस तो झेल नेल्सन जो स्टेन आहे तो लिपिड मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे काय होतं की आपली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये मोस्टली काय प्रेझेंट आहे? लिपोपॉलिसॅकराइड प्रेझेंट आहे. त्याच्यामुळं आपली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया व्हायलेट कलर देत नाही. तुम्ही ज्यावेळेस काउंटर स्टेन यूज करता म्हणजे जो झेल नेल्सनचा स्टेनिंग आहे ते वॉश करून त्याच्यानंतर काउंटर स्टेन केला जातो आणि काउंटर स्टेन हा सॅफ्रॅनिननी केला जातो. मग काउंटर स्टेन सॅफ्रॅनिननी ज्यावेळेस करतो तर तो काय करतो? लिपोपॉलिसॅकराइड जे आहे त्यांना क्रॉस करतो आणि त्याच्यामुळे तुमची ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जी आहे ती काय करते? रेडिश पिंक कलर तिला येतो आणि हिला येत नाही. हा एक क्वेश्चन झाला जो की तुम्हाला मायक्रोबायोलॉजीसाठी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे की बॅक्टेरियामध्ये एक नाम आणि नाग नावाचं प्रेझेंट असतं. नाम म्हणजे काय? एन ॲसिटाइल म्युरामिक ॲसिड आणि नाग म्हणजे एन ॲसिटाइल ग्लुकोसामिन. हे सगळे सेल मेम्ब्रेन जी असते आपल्या बॅक्टेरियाची ते फॉर्म करण्यासाठी युजफुल असतात. आणि नाम आणि नाग जे आहे ते एकमेकांना कनेक्ट कशाने होतात? तर नाम आणि नाग हे कनेक्ट कशामध्ये होते? UDP दॅट इज अ युरिडिल फॉस्फेट डायफॉस्फेट, युरिडिल डायफॉस्फेट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट असतं त्याच्यामध्ये की आपली ही जी चेन आहे तिला कनेक्ट कोण करण्याचं काम करतं? अगला म्हणजे मी हे ट्रिक बनवली अगला. ते काय असतात? अमायनो ॲसिड्स असतात. ॲलॅनिन, ग्लायसिन, लायसिन, परत ॲलॅनिन आणि ॲलॅनिन हे जे असतात ते चेन असतील त्याच्या थ्रू आपलं नाम नाग एकमेकांना कनेक्ट होतं, त्यांची क्रॉस लिंकिंग बनती आणि आपलं जे सेल मेम्ब्रेन आहे ती एकदम स्ट्रॉंग होती. हे सगळे बॅक्टेरियाचे मी पॉझिटिव्ह पॉईंट सांगते आणि मग ड्रग कसा ह्याच्यावर अटॅक करतो हे आपण बघणार आहे पुढे. आता BLC म्हणून एक असतं बॅक्टेरियामध्ये, दॅट इज द बॅक्टेरियोप्रिनॉल लिपिड कॅरियर. तर ते बॅक्टेरियोप्रिनॉल लिपिड कॅरियर काय करतं? तुमचं जे नाम आणि नाग आहे त्याला तुमच्या सेल मेम्ब्रेनपर्यंत आणण्याचं काम कोण करतं? तर बॅक्टेरियोप्रिनॉल लिपिड कॅरियर. त्याच्यानंतर नेक्स्ट असतं दॅट इज द चेन इलॉंगेशन. जी आता नाम आणि नागची जी चेन बनती आहे, सपोज आता हे काय नाग आहे, त्याच्यानंतर मग नाम असणार आहे,
त्याच्यानंतर मग परत नाग असणार आहे. ही अशी चेन वाढत जाते. त्याच्यानंतर ह्या इथं काय होतं, अगला कनेक्ट होतो, म्हणजे की ॲलॅनिन, ग्लायसिन, लायसिन हे कनेक्ट होतात आणि अशी ही चेन एकमेकांमध्ये होत जाते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मला सांगायचं की ती चेन आहे तिला ब्रेक कुठं करायचं, ए आणि ए जे आहे तिथे तुमची ती चेन जी आहे ती ब्रेक होती आणि चेन ब्रेक करण्याचं काम कोण करतं आहे, तर ट्रान्सपेप्टिडेज नावाचं जे एन्झाईम आहे ते चेनला ब्रेक करतं. इथून ब्रेक केल्यानंतर काय होतं की 5 ग्लायसिन जे आहे ते इथं येऊन कनेक्ट होतं आणि एक क्रॉस लिंक तयार होतं. म्हणजे तुम्हाला समजते का की सपोज हे जे आहे हे नाम आहे, हे नाग आहे, हे नाम आहे, हे नाग आहे आणि इथं हे जे आहे अगला दॅट इज द AGLA आणि एक कनेक्ट आहेत. आता हे जे कनेक्ट आहेत त्याच्यानंतर काय होतं, ट्रान्सपेप्टिडेज जे आहे त्याला ब्रेक करण्याचं काम करतं. इथून ब्रेक झाल्यानंतर इथं पण ती चेन प्रेझेंट असणार आहे, इथं पण असणार आहे, इथं पण असणार आहे. मग ते काय करतात, 5 ग्लायसिन जे आहे त्याचं क्रॉस लिंकेज तयार करतात असं इथं सगळीकडे आणि तुमची जी सेल मेम्ब्रेन आहे ती खूप स्ट्रॉंग होते. नेक्स्ट बघणार आहे दॅट इज द, आता हे झालं की चेन फॉर्म झाली आणि ह्याच्यामुळे तुमची बॅक्टेरिया जी आहे ती जास्त सर्वाईव्ह करणार आणि ती बॅक्टेरिया ही स्ट्रॉंग झालेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे की अँटीबायोटिक कुठले ड्रग आहेत जे की तुमच्या ह्या सगळ्या स्टेप्सला इनहिबिट करतात, त्याच्यामुळे जी बॅक्टेरिया आहे ती सर्वाईव्ह होत नाही, बॅक्टेरियाची ग्रोथ ही इनहिबिट केली जाते किंवा बॅक्टेरियाला किल केलं जातं. तर फर्स्ट अँटीबायोटिक जे आहे जी की काय करते, बॅक्टेरियोप्रेनॉल लिपिड कॅरियर जे आहे त्याला इनहिबिट करण्याचं काम करते. का गरज आहे बॅक्टेरियोप्रेनॉल लिपिड कॅरियरला इनहिबिट करायची, कारण हे काय करतं आहे, नाम आणि नागला त्या सेल मेम्ब्रेनपर्यंत घेऊन जायचं काम करत आहे, म्हणून आपल्याला त्याला इनहिबिट करायचं आहे. तर ते कसं काम कोण करतं, बॅसिट्रासिन करतं. बी फॉर बॅक्टेरियोप्रेनॉल लिपिड कॅरियर अँड बी फॉर बॅसिट्रासिन, हे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द अँटीबायोटिक विच इनहिबिट द ट्रान्सग्लायकोसायलेज. ट्रान्सग्लायकोसायलेजचं मेन फंक्शन काय, तुमची जी नागची चेन आहे तिला इलॉंगेट करण्याचं काम जे आहे ते ट्रान्सग्लायकोसायलेज करतं. सो त्याच्यामध्ये जो ड्रग आहे तो आहे वॅन्कोमायसिन. वॅन्कोमायसिन जो आहे, फॉर एक्झाम्पल व्हॅन लक्षात ठेवायचं. व्हॅन कशी आहे, लॉंग आहे, सो चेन इलॉंगेशनमध्ये कोण वर्क करते, ट्रान्सग्लायकोसायलेज. सो ट्रान्सग्लायकोसायलेजला इनहिबिट करण्याचं काम कोण करते, वॅन्कोमायसिन करते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँटीबायोटिक विच इनहिबिट द ट्रान्सपेप्टिडेज. तर ट्रान्सपेप्टिडेजचं मेन काम काय होतं की ॲलॅनिन आणि ॲलॅनिन जे आहे त्यांना ब्रेक डाऊन करायचं आणि त्याच्यामध्ये 5 ग्लायसिन जे आहे त्याला कनेक्ट करून तुमच्या सेल मेम्ब्रेनला क्रॉस लिंकेज करून एक स्ट्रॉंग मेम्ब्रेन तयार करायचं. तर त्याला इनहिबिट करण्याचं काम कोण करते, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक हा खूप मेजर क्लास आहे जो की तुमचा सेल मेम्ब्रेनवर मेन अटॅक करतो आणि सेल मेम्ब्रेनमध्ये पण ट्रान्सपेप्टिडेज जे आहे त्याला इनहिबिट करून तुमचं क्रॉस लिंकेज जे आहे त्याला इनहिबिट करण्याचं काम करतो. कोण, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. सो बीटा लॅक्टम अँटीबायोटिक हा खूप मेजर क्लास आहे जो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो. त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याच्यात कुठले ड्रग येतात ते. तर फर्स्ट आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिकमध्ये पेनिसिलिन, त्याच्यानंतर सिफॅलोस्पोरिन, त्याच्यानंतर मोनोबॅक्टम आणि कार्बापेनम. हे 4 मेजर क्लास आहेत बीटा लॅक्टम अँटीबायोटिकमध्ये. बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांना रिमेंबर झाला असेल आय थिंक सो, की सेल मेम्ब्रेन जे आहे त्याला इनहिबिट करते बनण्यापासून आणि त्याच्यातली पण मेन कशाला इनहिबिट करते, तर ट्रान्सपेप्टिडेज जे आहे त्याला इनहिबिट करण्याचं काम करते. सो फर्स्ट जो आहे, आता हे जे आहेत ना, हा जरी पेनिसिलिन असेल तर त्याच्यामध्ये पण पेनिसिलिन जो फर्स्ट आहे की म्हणजे की गोल्ड स्टँडर्ड जो पेनिसिलिन जी फर्स्ट डिस्कवर झालं तर त्याच्यामध्ये काहीतरी एक काय म्हणतात की डिसॲडव्हान्टेजेस होते की त्याला नॅरो स्पेक्ट्रम ॲक्शन होती, ॲसिड रेजिस्टंट ॲक्शन होती. मग ह्या सगळ्या ॲक्शन इनहिबिट करण्यासाठी आपण वेगवेगळे पेनिसिलिन डिस्कवर म्हणजे त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज करत ड्रग डिस्कवर केले. सो पेनिसिलिन स्वतःमध्ये पण एक मोठा क्लास आहे की त्याच्यामध्ये एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन, ॲसिड रेजिस्टंट पेनिसिलिन, बीटा लॅक्टमेज रेजिस्टंट पेनिसिलिन असे वेगवेगळे क्लास येतात. आणि हे खालचे पण सिफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, कार्बापेनम हे पण ह्याच्यामध्ये येतात. सो फर्स्ट वी विल सी द पेनिसिलिन. पेनिसिलिन काय होतं की पेनिसिलिन इज बाइंड्स टू पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. त्याच्यानंतर आता फर्स्ट इथून क्वेश्चन हा एक्झामला विचारला जातो की पेनिसिलिन जे असतं त्याचे 2 सोर्सेस असतात. एक असतं पेनिसिलियम नोटॅटम आणि एक असतं पेनिसिलियम क्रायसोजेनम. पेनिसिलियम क्रायसोजेनम जो आहे हा काय आहे, कमर्शियल सोर्स आहे. सी फॉर कमर्शियल अँड सी फॉर क्रायसोजेनम हे तुम्ही लक्षात ठेवू शकता की पेनिसिलिन जे आहे त्याचे 2 सोर्स आहे, पेनिसिलियम नोटॅटम, पेनिसिलियम क्रायसोजेनम. आणि हा नोटॅटम हा नॅचरल सोर्स आहे, एन फॉर नोटॅटम, एन फॉर नॅचरल सोर्स अँड सी फॉर कमर्शियल, सी फॉर क्रायसोजेनम असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पेनिसिलिन. हे आपली छोटी KDTची बुक येते त्याच्यामधून हे मी घेतलेलं आहे. तर जे कॉम्पिटेटिव्ह फार्मा एक्झाम असतील वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचा त्याचा अभ्यास करत असतील तर त्यांनी ही परचेस करा.
चांगली बुक आहे. सो लेट्स स्टार्ट पेनिसिलिन क्लासिफिकेशन. तर आता पहिलं आहे ते म्हणजे नॅचरल पेनिसिलिन, जे फर्स्ट डिस्कवर झालं होतं. दॅट इज काय, पेनिसिलिन जी, दॅट इज बेन्झाईल पेनिसिलिन. त्याला काय म्हणतात, बेन्झाईल पेनिसिलिन, त्याला म्हणतात पेनिसिलिन जी. आता त्याच्यानंतर काय झालं, ह्याच्यामध्ये खूप ड्रॉबॅक होते. लाईक त्याचं ॲसिड एन्व्हायरमेंटमध्ये गेलं तर ते डिग्रेड होत होतं, त्याच्यामुळे ते काहीच युजफुल नव्हतं. सेकंड म्हणजे त्याची ॲक्शन जी आहे, ड्युरेशन ऑफ ॲक्शन ती शॉर्ट होती, त्याच्यामुळे त्याचा काही यूज नव्हता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की एक बीटा लॅक्टमेज काय म्हणू आपण, की आता हे बघा, बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर म्हणजे की बीटा लॅक्टम जे आहे, बीटा लॅक्टमेज आपल्या बॉडीमध्ये म्हणजे प्रेझेंट होतं. त्याच्यामध्ये ते जर कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते काय होत होतं की डिग्रेड होत होतं. त्याच्यामुळं काय सांगितलं, बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर जे आहे त्या अँटीबायोटिकांना. एक्सटेंडेड स्पेक्ट्रम ॲसिड, आता पेनिसिलानेज रेजिस्टंट पेनिसिलिन म्हणजे ज्यावेळेस पेनिसिलिन जर दिला तर तो पेनिसिलानेजच्या कॉन्टॅक्टमध्ये आला ना तर त्याची जी काय म्हणतात रिंग आहे ना ती ब्रेकडाऊन व्हायची, त्याची ॲक्टिव्हिटी रिमूव्ह व्हायची. त्याच्यामुळे पेनिसिलानेज रेजिस्टंट पेनिसिलिन पण बनवण्यात आले. तर चला पहिलं आपण बघूया ते म्हणजे आहे ते सेमीसिंथेटिक पेनिसिलिनमध्ये आहे ॲसिड रेजिस्टंट पेनिसिलिन. ॲसिड रेजिस्टंट पेनिसिलिनमध्ये पेनिसिलिन व्ही, दॅट इज द फिनॉक्झी मिथाईल पेनिसिलिन हे एक्झाम्पल येणार आहे. त्याच्यानंतर पेनिसिलानेज रेजिस्टंट पेनिसिलिन जे आहे त्याच्यामध्ये हे 3 एक्झाम्पल येणार आहे, मेथिसिलिन, क्लॉक्झासिलिन आणि डायक्लॉक्झासिलिन. आता मेथिसिलिन, क्लॉक्झासिलिन, डायक्लॉक्झासिलिन हे 3 एक्झाम्पल कशामध्ये येणार, पेनिसिलानेज रेजिस्टंट पेनिसिलिन. आता नेक्स्ट आहे एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन. एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिनमध्ये काय सांगितलं आहे, अमायनो पेनिसिलिन, युरायडो पेनिसिलिन आणि कार्बॉक्झी पेनिसिलिन. मग त्याच्यामध्ये आहे अमायनो पेनिसिलिन जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, ॲम्पिसिलिन आणि एमॉक्झिसिलिन. मी हे दोनच रिमेंबर केले, मला हे लक्षात राहत नव्हतं. सो ॲम्पिसिलिन, एमॉक्झिसिलिन. त्याच्यानंतर युरायडो पेनिसिलिन जे आहे त्याच्यामध्ये पायप्रेन्सिलिन आणि मेझलोसिलिन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कार्बॉक्झी पेनिसिलिन, त्याच्यामध्ये काय सांगितलं, कार्बेन्सिलिन, टिकारसिलिन. हे सगळे याच्यात एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन. आता त्याच्यामध्ये कोणतं नेक्स्ट कॅटेगरी आहे, बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर. बीटा लॅक्टमेज इन्हिबिटरमध्ये नाही का लॅक्टम, तर तसं लक्षात ठेवायचं, सल्बॅक्टम, टाझोबॅक्टम आणि एक लक्षात ठेवायचं क्लाव्हलोनिक ॲसिड. हा क्लास पण इम्पॉर्टंट आहे की हे जे आहे 3 बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर आहे. सो पेनिसिलिन जो आहे त्याचं क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्याला बाय हार्ट करा की नॅचरलमध्ये पेनिसिलिन जी येणार आहे, दॅट इज द काय आहे, बेन्झाईल पेनिसिलिन. त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येत होते, त्याच्यामुळे आपण सेमीसिंथेटिकवर गेलो. त्याच्यामध्ये मग तुमचं कुठलं असणार आहे तर ॲसिड रेजिस्टंट पेनिसिलिन असणार आहे. त्याच्यानंतर पेनिसिलानेज रेजिस्टंट असणार आहे, एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन असणार आहे, बीटा लॅक्टमेज इन्हिबिटर असणार आहे. क्लास थोडं रिमेंबर करायचं. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते म्हणजे की आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जातं. काही असतात की ही कोणती रिॲक्शन शो करतं, किंवा ऐकलं असेल मर्सा कंडिशन, वर्सा कंडिशन, ह्याच्यामध्ये तुम्ही काय देणार. तर आता पहिलं आहे की पेनिसिलिन जे असतं ते काय करते, आपल्याला बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करते, इनिबिट करण्याचं काम करते. तर मग पेनिसिलिन काय होतं की एक बॅक्टेरिया आहे दॅट इज कॉल्ड एज अ स्टिफायलोकोकस ओरियस. स्टिफायलोकोकस ओरियस नावाची जी बॅक्टेरिया आहे तिच्यावरती काय होतं, पेनिसिलिनचा समटाईम्स रेजिस्टन्स शो होतो. म्हणजे की ह्या बॅक्टेरियावरती ते पेनिसिलिन कामच करत नाही. पेनिसिलिन दिलं तरी बॅक्टेरिया ही किल होत नाही, त्याला म्हणायचं रेजिस्टंट डेव्हलप होणं. मग काय होतं, पेनिसिलिन काय करतं, रेजिस्टन्स शो करतं कुणावर, स्टिफायलोकोकस ऑरियसवरती. मग आता रेजिस्टन्स शो केल्यानंतर आपण जरी पेनिसिलिन दिलं तरी ती बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होणार आहे का, तर नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपण द्यायचा कोणता ड्रग जो की पेनिसिलिन कॅटेगरीमधलाच असेल, किंवा कुठला ड्रग आपण प्रेफर केला पाहिजे ज्यावेळेस तुमचं पेनिसिलिन काय करेल, रेजिस्टन्स शो करेल स्टिफायलोकोकस ऑरियसवरती. तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेथिसिलिन यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, मेथिसिलिन. तर मग काय होतं, ज्यावेळेस मेथिसिलिन पण मी कंटिन्यू देते त्यावेळेस पण एक असं टाईम येईल ज्यावेळेस तिथं काय होईल, रेजिस्टंट डेव्हलप होईल. सो त्या कंडिशनला काय म्हणतात, मर्सा असं म्हणतात. दॅट इज द मेथिसिलिन रेजिस्टंट स्टिफायलोकोकस ओरियस. आय रिपीट वन्स अगेन, मेथिसिलिन रेजिस्टंट स्टिफायलोकोकस ओरियस असं त्या कंडिशनला म्हणतात आणि शॉर्टली त्याला मर्सा म्हणतात. तर मग आता मर्सा झाले, मग आता मी कुठला ड्रग देणार, तर त्यावेळेस कुठले ड्रग यूज करायचे आहेत, वँकोमायसिन आणि टिकोप्लानिन असे 2 ड्रग आहेत ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आता फॉर एक्झाम्पल वँकोमायसिननी पण मला रेजिस्टन्स शो केलं स्टिफायलोकोकस ओरियसला, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय देणार, तर लिनॅझोलाइड आणि स्ट्रेप्टोग्रामिन हे जे ड्रग आहेत. आता हा जो मी सगळा सांगितला ना, इतका इम्पॉर्टंट
पार्ट आहे जे की मला बाय हार्ट पाहिजे, की पहिलं मी पेनिसिलिन दिलं तर मला स्टिफायलोकोकस ऑरियसनी जर रेझिस्टन्स शो केला तर मी काय देणार आहे मेथिसिलिन. मेथिसिलिननी जर शो केला तर त्याला मर्सा म्हणायचे, त्या कंडिशनमध्ये मी वँकोमायसिन देणार आहे, टिकोप्लानिन देणार आहे. जर वँकोमायसिननी केला तर त्याला मी वर्सा म्हणणार आहे, त्या कंडिशनमध्ये मला लिनोझोलाइड द्यायचा आहे, स्ट्रेप्टोग्रामिन द्यायचं आहे. सो हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. नेक्स्ट आहे ते म्हणजे की कॉम्बिनेशन. आता कॉम्बिनेशन कुठलं यूज केलं जातं, सल्बॅक्टम जे आहे त्याच्यामुळं काय द्यायचं आपण ॲम्पिसिलिन द्यायचं आहे. टाझोबॅक्टम बरोबर आपण पायप्रेन्सिलिनचं कॉम्बिनेशन देऊ शकतो आणि क्लाव्हलोनिक ॲसिड जे आहे त्याच्याबरोबर तुम्ही ॲमॉक्झिसिलिन जे आहे त्याचं कॉम्बिनेशन देऊ शकता. त्याच्यानंतर पेनिसिलिन जे आहे ते हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जर शो करत असेल, काही असे पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन शो होती एखादा ड्रग दिल्यानंतर. म्हणजेच काय की तो ड्रग दिल्यानंतर बॉडीमध्ये रेडनेस येईल, स्वेलिंग होईल, इन्फ्लामेशन होईल, त्या कंडिशनला आपण म्हणतो हायपर सेन्सिटिव्हिटी. कशामुळे होते, जर आपल्या बॉडीमध्ये IG अँटीबॉडी जी असते ती ॲक्टिवेट झाल्यामुळे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन शो होते. तर आता पेनिसिलिनने जर मला हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन शो केली तर मी काय द्यायला पाहिजे, तर 1% ॲड्रेनालिन सोल्युशन आपण देतो, किंवा पेनिसिलिन म्हणजे बीटा लॅक्टम क्लासमधली एक अँटीबायोटिक आहे जी की हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन जर शो होत असेल तर त्या टायमिंगमध्ये ती दिली तर तिथं होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज आझट्रिओनाम. एकच आहे अँटीबायोटिक पेनिसिलिनमध्ये म्हणजे बीटा लॅक्टम क्लासमध्ये जी की हायपर सेन्सिटिव्हिटी बाकीचे ड्रग शो करत असतील तर त्यावेळेस दिली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज आझट्रिओनाम आणि त्याच्यामध्ये पण मोनोबॅक्टम. आता नेक्स्ट आहे 1 ग्राम पेनिसिलिन. आता 1 ग्राम पेनिसिलिन म्हणजे किती असतं, तर 1.6 मिलियन युनिट जे असतं त्याला आपण म्हणतो 1 ग्राम पेनिसिलिन. पेनिसिलिन जे आहे ते एक्सक्रीट कशामुळे होतं, एक्सक्रीट इन बाईल. काय सांगितलं, पेनिसिलिन इज एक्सक्रीटेड इन अ बाईल एक्सेप्ट त्यांनी काय सांगितलं. आता पेनिसिलिन जे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं होतं ॲम्पिसिलिन, नेथिसिलिन हे सगळं. तर मग त्यांनी क्वेश्चन केला समजा की विच ऑफ द पेनिसिलिन इज एक्सक्रीटेड इन अ बाईल. बाईलमध्ये कुठले पेनिसिलिन एक्सक्रीट होतात, तर तुमचा आन्सर असेल ॲम्पिसिलिन आणि नेथिसिलिन. तर मी हे कसं लक्षात ठेवलं होतं की बघा, ॲम्पी म्हणजे काय केलं तर मी आम केलं होतं म्हणजे मँगो, आणि नेती म्हणजे काय सांगितलं होतं बॉईल आम. पीना मी असं केलं होतं, पीना ने फॉर नेथिसिलिन केलं होतं आणि ॲम्पिसिलिन असं केलं होतं. आता युजेस ऑफ पेनिसिलिन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की व्हेरियस डिसीज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पेनिसिलिन यूज करता. मेनिंजोकोकल इन्फेक्शन, स्ट्रेप्टोकोकस, स्टिफायलोकोकस असेल किंवा ट्रायपोनेमा पॅलिडम असेल, ह्यांच्या इन्फेक्शनमध्ये काय तुम्ही करू शकता, पेनिसिलिनला यूज करू शकता. त्याच्यानंतर आता सगळ्यात व्हेरी IMP क्वेश्चन म्हणजे की पेनिसिलिन जे आहे सिफॅलिस कंटेनिंग पेशंट असेल किंवा HIV पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये काय होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ जेरिश हर्झायमर रिॲक्शन. काय सांगितलं, पेनिसिलिन इन द सिफॅलिस और HIV पेशंट काय करतो, जेरिश हर्झायमर रिॲक्शन काय करतो, कॉज करतो. आता जेरिश हर्झायमर रिॲक्शन म्हणजे नेमकं काय की किल बॅक्टेरिया जे असतात ना, ज्यावेळेस आपण एखादं वेळेस पेनिसिलिन देतो कुणाकडं, सिफॅलिस कंटेनिंग पेशंट असेल किंवा HIV कंटेनिंग पेशंटला जर मी पेनिसिलिन दिला तर त्यांच्यामध्ये ज्या बॅक्टेरिया किल होतात त्या काय करतात, एक अँटीजन म्हणून ॲक्ट होतात आणि बॉडीमध्येच काय करतात, ॲलर्जी कॉज करतात. त्या ॲलर्जीला काय म्हणतात, जेरिश हर्झायमर रिॲक्शन असं म्हणतात. हे सगळ्यात हे एक्सप्लेनेशन नाही येणार, फक्त येईल की पेनिसिलिन इन द सिफॅलिस और HIV कंटेनिंग पेशंट लीड्स जेरिश हर्झायमर रिॲक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टॉक्झिसिटी ऑफ पेनिसिलिन. फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेल दॅट इज द हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ते जर झालं तर तुम्ही त्याला ट्रीट कसं करणार आहे, 1% ॲड्रेनालिन सोल्युशन किंवा मोनोबॅक्टम द्यायचं ॲस्ट्रिओनॉम क्लासमधला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे युजेस आहेत काही की ॲम्पिसिलिन जे आहे ते कशामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, तर तुम्ही ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही ॲम्पिसिलिन देऊ शकत नाही. काय होतं, तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स जे आहेत त्यांची ॲक्शन आपली पोटेन्सी जी आहे ती कमी होणार आहे. नेपिसिलिन जे आहे त्यांनी काय होणार आहे, न्यूट्रोपेनिया होणार आहे, म्हणजेच काय तुमचा WBC काउंट आहे तो कमी होणार आहे. आणि मेथिसिलिन जे आहे ते काय करणार आहे, न्यूरायटिस कॉज करणार. मी कसं लक्षात ठेवलं होतं की मेथिसिलिनमध्ये मे येतो, तर मेपासून मी ने केलं होतं म्हणजे मेथिसिलिन नेफ्रायटिस. त्याच्यानंतर काय हे नेफिसिलिन आहे, सो मी काय केलं, नफा काय झाला माझा, न्यूट्रल झाला असं लक्षात ठेवलं. सो न्यूट्रोपेनिया कॉज झाला. अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आय थिंक हा व्हिडिओ जर तुम्ही थोडासा जास्त स्पीडमध्ये बघितला तर ते ऐकायला खूप चांगलं वाटेल आणि पटपट समजेल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि अशा नवनवीन चॅनलवरती जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.